आपला आजची जी पहिली प्रॉपर्टी आहे तिला आपण व्हॅलेन्सी असं म्हणणार आहोत. व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सीला मराठीमध्ये संयुजा असं म्हणायचं. संयुजाच्या दोन तीन डेफिनेशन आहेत. जी पहिली डेफिनेशन आहे ती आहे लास्ट इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन नंबर इन एलिमेंट. मूलद्रव्यातील किंवा अणूमधील शेवटच्या कक्षेतले जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना संयुजा असं म्हणतात, किंवा शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा असे म्हणतात. उदाहरण बघा. तर समजा आपण घेतला सोडियम. सोडियमचा अणुअंक आहे 11. 281. 11चं रूपांतरण झालं 281. हे कसे काढले? तर एक सूत्र आहे आपल्याकडे 2n² नावाचं. त्या 2n² नुसार या फॉर्म्युल्यामध्ये जर पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी जर ठेवली तर यानुसार हे अणुअंक नुसार इलेक्ट्रॉनिक स्वरूपाने आपल्याला मिळून जातं. 2n² नुसार 281 येतं. आणि मग इथे शेवटच्या कक्षेमध्ये आहे एक इलेक्ट्रॉन, म्हणून या Na ची संयुजा झाली एक इलेक्ट्रॉन. मग आता आपल्याला संयुजाबद्दल काय शिकायचंय? तर आपण शिकणार आहोत. आपण या ठिकाणी हे शिकणार आहोत की संयुजामध्येच फोन आला बघा. संयुजा आपल्या आवर्त सारणीमध्ये कशी कशी बदलत जाते. तर हे जे काही आपले गण आहेत, पहिला गण, दुसरा गण, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 12वा, 13वा, 17वा आणि 18वा गण. तर संयुजा, पहिला गण म्हणजे एक संयुजा, दुसरा गण म्हणजे दोन संयुजा, तिसरा म्हणजे 3 4. आता काय होतं, पहिली 1 2 ते 3 4, 4 पर्यंत संयुजा वाढत जाते आणि 4 पासून शून्यापर्यंत कमी होते. 4 ते शून्यापर्यंत कमी होते. म्हणजे 1 2 3 4, 4 झाल्यावर पुन्हा वाढण्याऐवजी कमी होते. 3 2 1 आणि 0. अशा पद्धतीनं संयुजेचा क्रम आहे. कसा काय, आपण याला नंतर या ठिकाणी पाहणार आहोत. सध्या मात्र तुर्तास याला बंद करतो आणि आपला या ठिकाणी पार्ट सुरू करूयात. लिहा संयुजेची डेफिनेशन. व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल. लिहून घ्यायचं याला. तर आपण व्हॅलेन्सी समजून घेत आहोत. व्हॅलेन्सी काय असते? एका पिरियड मधले सगळे, दुसरा पिरियड आहे हा, दुसऱ्या पिरियड, दुसरा जो काही आवर्त आहे, दुसऱ्या आवर्तातील सर्व मूलद्रव्ये लिहिलेली. सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. तर सोडियमचा अणुअंक 11, मॅग्नेशियमचा 12, अल्युमिनियमचा 13, सिलिकॉनचा 14, फॉस्फरसचा 15, सल्फरचा 16, क्लोरीनचा 17, आर्गॉनचा 18. आपण व्हॅलेन्सी समजून घेत आहोत. 11चं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन कसं आलं? 281. 2 आणि 8 10 आणि 1 11. 11चं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जसं 11चं 281 आलं तसं 12चं 282 आलं. 13चं 1 न वाढला 283 झालं. 14चा अजून 1 न वाढला 284. 15चं 285. 16चं 286. 17चं 287. 18चं 28. आठ. आता आपण सगळ्यांच्या कक्षेमध्ये शेवटी किती किती इलेक्ट्रॉन राहिलेत बघूयात. याच्या शेवटच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन, म्हणून व्हॅलेन्सी 1. सोडियमची व्हॅलेन्सी 1. मॅग्नेशियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, म्हणून मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2. अल्युमिनियमची 3. सिलिकॉनची 4. आता इथून पुढे महत्वाचं आहे. फॉस्फरसचा 15 आहे. 15 2 8 5. पण अष्टक कंप्लीट होण्यासाठी 5 देण्यापेक्षा 3 घेणं सोपं आहे, म्हणजे 8 तयार होतात. म्हणून 3 घेणं सोपं आहे, म्हणून 3 ही संयुजा झाली. म्हणून फॉस्फरसची संयुजा 5 न होता 3 होते. सल्फरचा अणुअंक 16. 2 8 6 आहे. 6 देण्यापेक्षा 2 घेणं सोपं आहे. 6 मध्ये 2 मिसळले तर 8 होतात. म्हणून सल्फरची जी काही संयुजा आहे ती 2 आहे. तशी क्लोरीनची 1 आहे. कारण 7 मध्ये 1 मिसळला की या ठिकाणी अष्टक कंप्लीट होतं, म्हणून संयुजा 1. आणि आर्गॉन मध्ये शेवटी 8 इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन दिले बी जात नाहीत, घेतले बी जात नाहीत, म्हणून संयुजा 0 या. दिले पण नाही, घेतले बी नाही. हा झाला संयुजेचा या ठिकाणी पॉइंट. आता याच्यामध्ये ॲटॉमिक साईज काय सांगते हे थोडक्यामध्ये आपण चेक करणार आहोत. आता लक्ष द्यायचंय थोडंसं. तर या सोडियमचा आकार काढायचा ठरला तर हा झाला केंद्रक. ही झाली पहिली कक्षा, ही झाली दुसरी कक्षा आणि ही झाली तिसरी कक्षा.
एक दोन तीन कक्षा आहेत. मग ह्या केंद्रापासून इथपर्यंतचं जर अंतर आहे त्या अंतराला म्हणायचं ऍटॉमिक रेडियस. जर ह्याच्या पुढचा जर अणूचा आकार काढायचा झाला तर ह्याच्यापेक्षा थोडासा छोटा काढावा लागेल. याच्या पुढचा काढायचा झाला तर अजून थोडा छोटा काढावा लागेल. याच्या पुढचा झाला तर अजून थोडा छोटा, अजून थोडा छोटा, अजून थोडा छोटा, सगळ्यात छोटा आणि ह्याचा सगळ्यात मोठा, ह्याच्यापेक्षाही मोठा शेवटच्याचा आकार या ठिकाणी येईल. ते कसं आपण बघूयात नंतर. आता मी तुम्हाला म्हटलं होतं शेवटचं वाक्य या ठिकाणी अंडरलाईन करा. तर ते कसं झालं तर बघा, याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, केंद्रामध्ये एक पॉझिटिव्ह आहे. याच्या शेवटच्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन असणार आहे, म्हणून केंद्रामध्ये पॉझिटिव्हनेस. मग हे इलेक्ट्रॉनवर मायनस प्रभार आणि केंद्रावर प्लस प्रभार. याच्या शेवटच्या कक्षेत तीन इलेक्ट्रॉन असणार आहेत, केंद्रामध्ये +3 असणार आहे. याच्या शेवटच्या कक्षेमध्ये -4 इलेक्ट्रॉन असणार आहेत बघा, आणि याच्या या ठिकाणी +4 केंद्रामध्ये प्रभार असेल. इथे -5 इलेक्ट्रॉन आहेत, केंद्रामध्ये +5, -6, +6. मग आता तुम्ही सांगायचं, एक इलेक्ट्रॉन 1+1 मध्ये आकर्षण, 2+2 मध्ये आकर्षण. मग हे अट्रॅक्शन वाढायला लागलं. अट्रॅक्शन मायनस प्लस मधला वाढल्यामुळं अणूचा आकार कमी 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 व्हायला, हेच मी सांगितलेल्या शेवटच्या वाक्याचा अर्थ आहे. इथे आकर्षण होतही नाही आणि काहीच नाही, म्हणून याचा आकार सगळ्यात मोठा असतो. अशा पद्धतीनं हा अणूचा आकार अणूच्या त्रिज्येवरून या ठिकाणी ठरला जातो. अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार या ठिकाणी ठरला जातो. बाकी याच्यामध्ये काही नाहीये. आता मी या ठिकाणी व्हिडिओ बंद करतो. बाकीच्या पुढच्या ज्या 2-3 ओळी आहेत त्या आपण लिहून घेऊयात. चला. इन ग्रुप, गणामध्ये वरून खाली अणूचा आकार वाढतो. याचं कारण आहे, याचं कारण काय आहे तर कक्षा संख्या वाढत जाते. कक्षा वाढत जाते, त्यामुळं अणूचा आकार या ठिकाणी वाढत 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 जातो. इन अ ग्रुप, रेडियस इंक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. वरून खाली येताना गणामध्ये अणूचा आकार वाढतो, कारण कक्षा वाढत चालतात. त्याबद्दल पुढे काही आकडेवारी सुद्धा आहे, त्या आकडेवारी आपण पाहूयात. शेवटचे एक 5 मिनिट आहेत. इन ग्रुप रेडियस इंक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. नेक्स्ट पुढे वळूयात. पुढील पार्ट त्याच्यातला. हा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फॉस्फरस. तर ॲटॉमिक रेडियस दाखवलेली बघा. ॲटॉमिक रेडियस कमी 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 होत गेलेली आहे. ॲटॉमिक नंबर 3 4 5 6 7 8 दाखवलेला आहे. बोर्डावरचं उदाहरण वेगळे, हे उदाहरण वेगळे. आणि आता हा गण आहे वरून खाली लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे. कक्षा वाढत जातात, म्हणून या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस सुद्धा वाढत जाते. इथपर्यंतचा पार्ट खूप महत्वाचा आहे. या चार्टला खूप महत्व द्या.